शेतकरी मित्रांनो नमस्कार। हा व्हिडिओ अशा तरुणांच्यासाठी आहे जो तरुण म्हणतोय की आज 27 रुपये 25 रुपये दुधाला दर असताना आम्हाला दूध धंदा परवडत नाही आणि तुम्ही खोटे हिशोब आता दाखवता आणि त्यातून लोकांची फसगत होते, तरुणांची फसगत होते। तर आज मी अशा फार्मवरती आलोय। वेडणी परिसरामधील अनिल अभंग आहेत, तरुण आहे आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरी न करता ठराविक काळ नोकरी केली आणि त्याच्यानंतर नोकरी न करता त्यांनी दुग्ध व्यवसाय करायचं ठरवलं आणि या दुग्ध व्यवसायातून त्यांनी आजच्या घडीला म्हणजे दुधाला दर आज 25 रुपये 26 रुपये 27 रुपये ज्या त्या भागानुसार वेगळा आहे, अशा दरात सुद्धा महिन्याला 70 ते 80 हजार रुपये फक्त या 17 गायीमधून त्यांनी बनवलेत। सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता या 17 गायी आहेत, सगळ्याच गायी काय दूध देणारे नाहीत, काही भाकड आहेत, काही मध्यम दूध देणारे आहेत आणि चांगल्या गायी दूध देणारे आहेत। यांनी सुरुवात कशी केली या व्यवसायाची, तर या व्यवसायाची सुरुवात त्यांनी भाकड गायीपासून किंवा कसाबाला दिलेल्या गायीपासून, कमी टक्केवारीच्या गायीपासून डॉक्टरांच्या मदतीनं त्यांनी 40,000 45,000 गायी घेतल्या आणि त्या आज गायी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत आणि जवळजवळ त्यांचा 7 ते 8 वर्षापूर्वीचा हा व्यवसाय आहे। आज खूप चांगल्या पद्धतीचं स्ट्रक्चर केलेलं आहे। त्यांना हा व्यवसाय करत असताना 12 ते 14 लाख रुपये याला घालवणं परवडलं, म्हणजे तुम्ही विचार करा। आणि एक एक पैशाचा त्यांचा हिशोब आहे। त्यांनी सांगताना असं सांगितलं की जो काय पेंडीची पोती संपतात तर ती पेंडीची पोती ते व्यवस्थित ठेवतात, त्याचा दोरा व्यवस्थित ठेवतात। दोरा ज्या गोधडी शिवणाऱ्या महिला आहेत तर त्यांना तो विकला जातो 600 रुपये 700 रुपये किलोनी आणि हे आहे म्हणजे पोती आहे तर ही पोतीही त्यांची वर्षकाठी 3000 4000 रुपयाची विकली जातात। म्हणजे की एवढा बारीक सारीक जर विचार हा तरुण करत असेल तर आपण का करू नये, म्हणजे ही घेण्यासारखी गोष्ट आहे। आपण बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष देत नाही। तुम्ही बघत असाल पाण्याची व्यवस्था, पाणी आपण जसं घरी पितो त्या पद्धतीचं पाण्याची व्यवस्था यांनी केलेली आहे। 3-4 प्रकारे टाक्या ठेवलेल्या आहेत। काही मार्क्या गाय असतील तर त्यांना बाजूला पण एक टाकी ठेवलेली आहे आणि खूप शुद्ध असं पाणी ठेवलेलं आहे। सगळ्यात महत्वाचा मुद्दा दुग्ध व्यवसायातला आहे चुना, म्हणजे की ज्यावेळेस आपण गायला पाणी पाजत असतो त्यावेळेस गायीच्या शरीरामध्ये कॅल्शियमची थोडीफार कमतरता असेल तर ही भरून निघतो या चुन्यामुळे। पाणी थंड राहतं आणि निर्जंतुक राहतं, हे सगळ्यात महत्वाचं आहे। तर ही पायरी सांभाळणं खूप महत्वाचं आहे दुग्ध व्यवसायातलं। हे बघताय तुम्ही उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस काही गायींना, सगळ्याच गाय काय गोठ्यामध्ये राहत नाहीत, एखाद्या गायला बाहेर यायचं असतं तर मुक्त गोठ्यामध्ये आपण हे सर्रास बघत असतो। तर ह्या सावलीखाली काही गायी आहेत तर ह्या गायी उभा राहत असतात। अशा पद्धतीनं त्यांनी हे केलेलं आहे आणि ब्रीडिंग वरती यांनी जास्त काय भर दिलेला नाही। त्यांना हाच धंदा अशाच पद्धतीनं परवडतोय, कारण ब्रीडिंग वरती ज्यावेळेस गाय आपण चांगल्या ब्रीडची बनवतो त्यावेळेस त्याला येणारा उत्पादन खर्च असेल, त्याचा चाऱ्याचा खर्च असेल तर हा मोठ्या प्रमाणात होतो असं त्यांचं मत आहे। आणि ज्यावेळेस ताळमेळ काढतो आपण या व्यवसायाचा तर त्यावेळेस शेवटी तेवढंच, म्हणजे ही गाय जेवढं तुम्हाला फायदा देते तेवढीच गाय ती फायदा देते असा त्यांचा एक अंदाज आला आणि त्याच्यानंतर त्यांनी याच गायी ठेवायचं ठरवलं। तर खूप मोठी उलाढाल या व्यवसायातून केलेली आहे त्यांनी। म्हणजे की आजचा तरुण म्हणतोय की आम्हाला हा व्यवसाय परवडत नाही, 15 16 17 असा प्रत्येक महिन्याचा वेगळा खर्च आहे आणि सगळ्यात महत्वाचं 90% चारा यांचा विकतचा आहे। चोपन जमीन असल्यामुळं 2.5-3 एकर जमीन आहे यांना, चोपन जमीन असल्यामुळं तर या चोपन जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे त्यांचा चारा येत नाही। त्यांनी फक्त सुपर नेपियर आहे आणि थोडासा मेथी घास आहे। तर या मेथी घासाचं थोडंसं प्रमाण आणि सुपर नेपियर आहे तर या नेपियरचं थोडंसं प्रमाण, अशा पद्धतीनं त्यांनी हा व्यवसाय चालवलेला आहे। 90% चारा विकत आहे आणि सगळ्यात महत्वाचं कुठलाही मजूर लावलेला नाही। त्यांचं मत आहे जर तुम्ही मजुराला 20,000 रुपये देत असाल तर ते तुमच्या नफ्यातून जात आहेत, मग तुम्ही काय करताय। म्हणून जर तुम्ही नोकरी करत असताना 20,000ची बाहेर करत असाल तर हे 20,000 बाहेर न जाता आपल्या पण हा जो आहे बाहेर सांभाळायचा, वडील, त्यांची आई आणि ज्यावेळेस वेळ असेल त्यांचा भाऊ आणि ते स्वतः हा संपूर्ण व्यवसाय सांभाळत आहेत। जास्तीत जास्त जबाबदारी यांची वडिलांची आणि यांची आहे, आईची आहे। तर अशा पद्धतीने हा व्यवसाय सांभाळत आहेत। हा व्हिडिओ अशा तरुणांच्यासाठी आहे की जे तरुण म्हणतात की तुम्ही खोट्या हिशोबात दाखवता, खूप नफा दाखवता। तर अनिल जी यांचं मत आहे जर तुम्हाला हा व्यवसाय परवडत नसेल तर बंद करून टाका, म्हणजे तुम्हाला जर परवडत नसेल तर तुम्ही रडत बसू नका। म्हणजे त्यांचं सांगायचं असं की हा व्यवसाय परवडतोय, दराचा आपल्या हातात नाहीये, म्हणजे की दर आपल्या हातात नसल्यामुळे आपण यामध्ये काहीच करू शकत नाही। पण आहे परिस्थितीमध्ये आपण काय करून आपण हा धंदा फायद्यात करू शकतो याचा विचार आपण करणं गरजेचं आहे। आज जवळजवळ त्यांचं 70 ते 80 हजार रुपये निव्वळ नफा मिळतोय त्यांना या व्यवसायातून, हे तुम्हाला मला दाखवायचंय। प्रत्येक गाय ही 15-16 लिटरची गाय आहे
काही गायी, आणि त्यांनी एक कंपनी सारखं त्यांनी टॅगिंग केलेलं आहे की चारा विभाग असेल, पशुखाद्य विभाग असेल, मिल्किंग पार्लर असेल, मध्यम दूध देणाऱ्या गाय असतील, तर सगळ्या जागेवरती एखाद्या कंपनीत जशी शिस्तबद्धता असते तर अशा प्रकारची शिस्तबद्धता अनिलजी यांनी केलेली आहे. तर हा फार्म बघून खरंच खूप समाधान वाटलं. महाराष्ट्रातील तरुणांना माझा आग्रह आहे की जर तुम्हाला वाटत असेल की खरंच बघायचा हा फार्म तुम्हाला, तर नक्की वेडणीमध्ये तुम्हाला हा फार्म पाहायला मिळेल आणि अनिलजी यांच्या संपर्कातून तुम्हाला हा फार्म नक्की पाहायला मिळेल आणि त्यांच्याकडून अजून तुम्हाला समजेल की बाबा नक्कीच यांना हा व्यवसाय परवडतोय. म्हणजे कुठल्याही खोट्या गोष्टी आपण दाखवत नाही हे यातून तुम्हाला सिद्ध होईल. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा ठरेल अशी मी आशा करतो. आणि कुठंही खचून न जाता, कुठंही मानसिकता न खचवता सगळ्यात लक्षात घ्या, आपण या दरामध्ये काही करू शकत नाही, परंतु आहे या परिस्थितीमध्ये आपण कसं फायद्याचं गणित करून घेऊ शकतो याचा विचार करा. आणि अनिलजी यांच्यासारखा हा दुग्ध व्यवसाय करा. आणि खूप कमी टक्केवारीच्या गाय घेऊन सुद्धा त्यांनी आज फायद्यात हा व्यवसाय आणलेला आहे. कुठल्याही 2 लाखाच्या गाय नाहीत, 40,000च्या गायपासून व्यवसाय सुरू केलेला आहे आणि आज त्यांचा हा व्यवसाय फायद्याचा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही ही अशा पद्धतीनं जर पावलं टाकली तर तुम्हाला ही नक्कीच फायद्याचा ठरेल हा व्यवसाय. तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल अशी मी आशा व्यक्त करतो. आवडली तर नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.